अनेक जण मला म्हणतात की नुसतं तिथं बसून व्हिडिओ बनवून नुसतं बोलबच्चनगिरी करून नुसतं या इकडच्या पोरांची तरुणांची माती फडकवताय। आम्ही जे धर्मासाठी बोलतोय, जे काम करतोय, ते यांना असं वाटतंय की हे फक्त पैशासाठी, यांना लाखो करोड रुपये मिळतात, त्यांना हे BJP वाले हे ते पक्ष सगळे पोचतायत इथं आणून। अरे बाबांनो, रोज रोज आम्ही स्वतःच्या मनातल्या मनात आतमध्ये मरत असतो। तुम्हाला काय वाटलं बोलणं एवढं सोपं आहे? बोला बघू मग तुम्ही बोलून बघा एकदा कुठल्या तरी गोष्टीवरती, एखाद्या विषयावरती बोलून बघा। कितीतरी मेसेज रोजचे येतात, मारण्याच्या धमक्या येतात, सहन कराव्या लागतात। घरातून बाहेर जाणं कधी कधी भीतीदायक वाटतं, घरातल्यांना बाहेर पाठवणं कधीतरी भीतीदायक वाटतं। त्या सगळ्या गोष्टी सहन करत बसतोय कशासाठी? नाही, कोण नाही आम्हाला, देवेंद्र फडणवीस नाही तर एकनाथ शिंदे आम्हाला कोणी 4 रुपये देऊन आम्हाला काय इथं काय सुरक्षा कुठली दिली नाही की हवालदार आणि पोलीस आमच्यासाठी आहेत, काही नाहीये। आम्ही कोणत्याही एका रुपयाला मिंदे नाही आहोत आणि आम्हाला कोणतीही सुरक्षा नाहीये, तरी आम्ही धर्मासाठी बोलतोय, काम करतोय। कशासाठी करतोय? इथून पैसा मिळतोय म्हणून करत नाहीये, इथं आम्हाला करोड रुपये मिळतात म्हणून आम्ही करत नाहीये। आम्ही करतोय आमच्या धर्मासाठी, निसंकोचपणे हे काम करतोय, निस्वार्थपणे हे काम करतोय। आणि आपलीच लोक, हे बाकीचे सगळे, हे जिहादी, हे सगळे मारायला टपलेत। कधी साला गेम होईल साला आपला समजत नाही। कधीतरी बोलून बघा, तुम्हाला वाटतं ना बोलबच्चन करतोय, अरे बघ तू बोलबच्चन करून बघ एकदा, कधीतरी धर्माच्या कुठल्या तरी गोष्टीसाठी बोलबच्चन करून बघ, कशी खाली चड्डी ओली होईल। रोजचं मरण घेऊन करावं लागतं, कारण आपण जे बोलतोय ना, लाखो लोक बघतात, सगळेच आपल्या विचारांचे असतात असं नाही। अनेकांना आपला राग येतो, द्वेष येतो। तुम्हाला वाटतं की खरंच आम्ही फक्त भांडणं लावतोय आणि सगळ्या गोष्टी करतोय? एकदा येऊन बघा काय त्रास सहन करावा लागतो। धर्मकार्य सोपं नाही, जे करतायत निदान त्यांना पाठीशी नका उभे राहू, पण त्यांच्या विरोधात तरी नका जाऊ। आम्ही जे करतोय ते खरोखर निस्वार्थपणे करतोय, कोणतीही सुरक्षा नाही ना, कुठला पैसा नाही ना, कोणतीही गोष्ट नाही। आम्ही आमच्या हिंमतीवर या सगळ्या गोष्टी करतोय।